आपल्या वडिलांना न्याय मिळावा म्हणून हे संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आलेले आहे. ताई, तू काय सांगशील, काय सांगितलं शास्त्री महाराजांना, ते काय म्हणाले? म्हणजे आम्ही त्यांच्याकडे म्हणजे आमची नाण्याला जशा दोन बाजू असतात तशी त्यांनी म्हणजे त्यांच्याद्वारे महाराष्ट्राला एकच बाजू समजली होती आणि जी दुसरी बाजू होती ती आमची म्हणजे माझ्या वडिलांची जशी हत्या झाली आहे ती कशी घडली किंवा त्याच्या मागचा घटनाक्रम काय ते सांगण्यासाठी आज आम्ही त्यांच्याकडे गेलतो. त्यांनी तो ऐकूनही घेतला आणि तो नंतर त्यांचं ते वक्तव्य करतील असं वाटतं होतं. शास्त्री महाराज काल जे बोलले आणि आज तुम्हाला जे भेटले, वस्तुस्थिती जाणून घेऊन तुमच्या पाठीशी उभे राहतील? म्हणजे आमचा विश्वास तर सर्वांवरच आहे, कारण की आम्हाला फक्त न्याय पाहिजे आणि माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली त्यामध्ये कोणीही असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झाली पाहिजे, कारण की म्हणजे ही एक गुन्हेगारीची वृत्ती आहे, ती वृत्ती आपल्याला काढून टाकायची आहे. कारण की माझ्या वडिलांची हत्या झाली, आज आमच्या कुटुंबावर किंवा गावावर जे दुःखाचे संकट आहे ते नंतर दुसऱ्या कोणावर येऊ नये फक्त एवढंच वाटतं. म्हणून जे हे गुन्हेगारीचे लोक आहेत त्यांना एकदा फासाची शिक्षा झाली किंवा कठोरात कठोर शिक्षा झाली की नंतर जे गुन्हे होतील ते कुठेतरी टळतील असं आम्हाला वाटतं. मुख्यमंत्र्यांना पुन्हा भेटणार म्हणजे आम्ही नंतर ठरवू, पण त्यांच्याकडे मागणी सध्या तीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी सरकार जर टोलवाटोलवी करत असेल तर ही जनता त्यांना कदापि माफ करणार नाही. शास्त्री महाराजांनी सुद्धा वस्तुस्थिती समजून घेऊन ह्या लोकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. अशा प्रकारच्या घटना भविष्यकाळामध्ये घडणार नाही या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दखल घेतील अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगड.